नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता रेशन कार्डवर पैसे मिळणार याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत, त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत ते कोणकोणते जिल्हे आहेत, तसेच डीबीटी मार्फत थेट पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। कोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये काय सांगितले आहे ते आपण समजून घेऊया। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याबाबत या ठिकाणी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। आता आपण इथे प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय सांगितले आहे ते पाहूया। विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये 150 इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये 170 अशी सुधारणा करण्यात आली आहे। वित्त विभाग अर्थ 16 यांनी दिनांक 22/10/2024 रोजीच्या टिप्पणीन्वये 14 जिल्हे APL म्हणजेच केशरी शेतकरी DBT योजनेसाठी अनिवार्यऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्ष प्रस्तावित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले आहे। त्यास अनुसरून नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यासाठीची ही नवीन अपडेट होती। जे लाभार्थी या योजनेकरिता पात्र असतील त्यांना त्यांच्या बँक खात्यात प्रति महिना 170 रुपये प्रमाणे थेट हे पैसे DBT मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या शासन निर्णयाबद्दल ही महत्त्वपूर्ण अपडेट होती। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।